त्याला सुद्धा कारणीभूत तुम्हीच आहे। तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। निषेध असा तसा नाही तर ही रोड आहे, ही गाडी आहे आणि हा तुमचा फोटो आहे, हा तुमचा फोटो आहे। या ठिकाणी साक्षात तुम्हाला प्रत्यक्ष खेटर मारून तुमचा निषेध करतोय। जिल्हाधिकारी महोदय, खेटर मारण्याच्याच तुम्ही लायकीचे आहात, खेटर मारण्याच्या। 11 वाजेच्या दरम्यान आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किरण पाटील साहेब यांना खेटर मारण्याचं आंदोलन, त्यांच्या प्रतिमेला खेटर मारण्याचं आंदोलन या ठिकाणी इस्रो बस स्टॉपवरती केलं। त्याचं कारण असं होतं की खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे अवैध रेतीचा उपसा सातत्यानं गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अवैध रेतीच्या वाहतुकीमुळे, त्या अवजड टिप्परमुळे आमचे ग्रामीण भागातले गावगाड्यातल्या रस्त्यांची अतिशय चाळणी झालेली आहे, दुर्दशा झालेली आहे। अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत, अनेकांना अपंगत्व त्या ठिकाणी आलं, बरेच जण मृत्युमुखी पडले। आता पावसाळ्याचे दिवस आहे, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही अनेकदा निवेदनं दिले, लोकशाही मार्गाने आंदोलनं केले, आमचा आवाज, आमची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं। परंतु तहसीलदार असतील, SDO असतील, जिल्हाधिकारी असतील, हे कोणीच त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि एवढी मोठी रेती चोरी, शासनाचं उत्खननाची ही चोरी आणि हा आम्हाला होणारा त्रास, हे सगळं दिवसा ढवळ्या प्रशासन कसं काय खपून घेतंय, प्रशासन याकडे का नेमकं दुर्लक्ष करतंय, यामध्ये सर्वच जनता त्या ठिकाणी अचंबित आहे। सर्वांनाच त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, वारंवार सांगूनही का कारवाई करत नाही, या उद्विग्न अवस्थेत आम्ही सगळे असल्यामुळं आम्ही रात्री गाड्यांचं प्रमाण खूप होतं आणि त्या रागारागात आम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून जिल्हाधिकारी महोदयांना खेटर मारण्याचं आंदोलन करून प्रशासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्यापर्यंत एक निरोप पोहोचवण्याचं काम केलं की तुम्ही जी रेती वाहता ही अवैध आहे, या रेतीवरती अंकुश घाला। तुम्हाला जर रेती वाहायचीच असेल तर कुठंतरी तिला रॉयल्टीमध्ये प्रावर्तित करा आणि रॉयल्टी घेऊन त्या ठिकाणी त्या रॉयल्टीमधून आमच्या जर रस्त्याचं रुंदीकरण असेल, मजबूतीकरण असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावं। ज्या गाड्या बिना नंबरच्या वाहतात त्यांच्यावरती नंबर टाकण्यात यावे, म्हणजे सगळं काही व्यवस्थितरित्या करत असाल तर हरकत नाही। परंतु या चोरीमुळं त्या ठिकाणी शासनाची चोरी होते, अनेकांचे जीव सुद्धा जाते। यावर अंकुश घाला जिल्हाधिकारी महोदय, यावर अंकुश घाला आणि तुम्ही घालत नाही आहात म्हणून तुमच्यावर ही खेटर मारण्याची वेळ आमच्यावर, तुम्हाला खेटर मारण्याची वेळ आमच्यावर आली। हाच आमचा आंदोलन करण्यामागचा उद्देश होता।